हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल। मला खात्री आहे तुम्ही तुमच्या घरी खाऊन पिऊन खूप मस्त असाल। सो आज आपण जात आहोत सायन मध्ये, आणि सायन मध्ये आलोय आणि गुरुकृपा कव्हर नाही केलं असं कधी होणारच नाही। सो आजचं फर्स्ट लोकेशन आहे गुरुकृपा। सो गुरुकृपाची ऑर्डर घेऊन आपण गाडीमध्ये आलेलो आहोत। इकडे येण्यासाठी मी एक सजेशन तुम्हाला नक्की देईन की इकडे गाडी घेऊन येऊ नका, कारण मीच इथे 10 ते 15 मिनिटं फक्त पार्किंग बघत होती। कारण का इकडे जेवढ्या गाडी पार्क केलेल्या आहेत फक्त आणि फक्त गुरुकृपासाठीच आलेली लोक इथे आहेत, एवढा इथे क्राउडेड आहे। सो मी आता पहिलं समोसा त्यांचा घेतलेला आहे। समोस्यामध्ये पण मी दोन त्यांचे वेगवेगळे असे समोसे घेतले आहेत। एक आहे कॉर्न समोसा आणि एक आहे मावा समोसा। तो मावा समोसा स्वीट समोसा जो असतो, नॉर्मली जो गोड समोसा बोलू शकतो, तो आपण ट्राय करणार आहोत। तर पहिला मी त्यांचा चीज कॉर्न समोसा ट्राय करते। त्यांची समोसाची साईज बघा, हा केवढूसा समोसा आहे, पण या समोसासाठीच ते आधीपासून फेमस होते। सो आता मी छोटूसा बाईट घेते। एकदम छोटूसा समोसा आहे हा। हा जो स्टफिंग बघा तुम्ही, चीज आणि कॉर्न त्याच्यामध्ये एकदम असे भरभरून आहेत। आणि हा लागतो पण खूप मस्त आहे, म्हणजे ना असं स्पायसी, आणि कॉर्न मुळे त्याला थोडासा असा असं बोलतो ना गोड थोडासा लागतोय तो। चांगला आहे। त्यांचा दुसरा छोटूवाला समोसा हा आहे मावा समोसा। सो मी आता याचा बाईट घेऊन बघते की हा मला कसा वाटतो। सो त्याच्यामध्ये ना त्यांचा मावा, इलायची त्याचं स्टफिंग आहे। तर हा म्हणजे मला बेसिक वाटला, म्हणजे समोसा माव्याचा हा मीच पहिल्यांदा ट्राय केला, त्याच्यामुळे मला हा एकदम बेसिक वाटला। पण तुम्ही सुद्धा इकडे येऊन ट्राय करून मला सांगा की तुम्हाला स्पायसी वाला समोसा, म्हणजे जो आपण नॉर्मल समोसा खातो तसा आवडतो का मावा समोसा आवडतो। सो आता आपण दुसरं ट्राय करतो आहोत फेमस छोले भटुरे। त्यांचं पॅकिंग बघा फक्त, छोले भटूरचं किती परफेक्ट पॅकिंग आहे। तर आता मी हे पटकन ओपन करते। वाव। सो त्यांनी ह्याच्यामध्ये आय गेस पापड, याच्यामध्ये त्यांनी पापड दिलाय। हा दही रायता आहे। हा ह्याच्यामध्ये त्यांनी एकदम गरम गरम छोले दिले आहेत। सी, आणि एवढं गरम दिलंय ना। आणि त्यांच्या भटुराची साईज बघा फक्त, त्यांचा भटुरा बघा केवढा मोठा आहे, म्हणजे हा इनफ आहे। एक मला तर वाटते दोघं जण पण आरामात खाऊ शकतात। सो या भल्या मोठ्या भटुऱ्यामधना मी एक तुकडा भटुऱ्याचा तोडते, आणि ग्रेव्ही परफेक्ट। ते छोले पण ना एकदम वेल कुक्ड आहेत। त्याची ग्रेव्ही अशी खूप स्पायसी नाहीये, पण एकदम म्हणतात ना एकदम अशी मळमळीत पण नाहीये, खूप मस्त लागतंय। त्याच्यावर त्यांनी पापड दिलाय, आणि ना बुंदी रायता पण दिला आहे। गाईज खूप मस्त लागतंय। म्हणजे गुरुकृपा हे फक्त छोले भटुरेसाठी फेमस आहे, मी फक्त ऐकलं होतं। आज मी ते स्वतः ट्राय करते आहे, तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की इकडे येऊन हे ट्राय करा। ह्याच्यासाठी इकडे येण्यासाठी मी तुम्हाला जो ऍड्रेस आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मेन्शन करेन। पण एनिवे सायन स्टेशनला तुम्ही उतरलात ना, तर स्टेशनच्या बाहेरच गुरुकृपा आहे। सो तुम्ही इकडे कधीही येऊन खाऊ शकतात। फक्त एवढं की इथे रश खूप म्हणजे खूप असते। सो एवढं स्पायसी खाल्ल्यानंतर थोडासा गोड आपल्याला खावंसं वाटतं। सो मी त्यांची लस्सी आणलेली आहे, मलाई लस्सी। तर ही मी आता ओपन करते। तुम्ही ह्याच्यात बघा किती मलाई टाकली आहे त्यांनी वरना, मलाई आणि ड्रायफ्रुट्स पण आहेत थोडेसे। आता मी थोडं एक घास
थंडगार लस्सी कोणाला नाही आवडत यार, आणि एवढ्या गरमीमध्ये लस्सी तर खूपच मस्त लागते, एक नंबर लागते. सो गुरुकृपानंतर आजचं आपलं सेकंड जॉईंट आहे ते प्रॉपर स्ट्रीट फूड आहे आणि त्याचं नाव आहे आलू हंडी. सो आलू हंडी नक्की आहे काय हे तुम्हाला बघण्यासाठी माझ्या बरोबर यावं लागेल. सो आपण आलेलो आहे आलू हंडी खायला. तुम्ही आता एक आलू हंडी खाऊन तुम्हाला सांगते हा कसं लागतं. एकदम मस्त लागतंय हे, ना असं पाणीपुरीचं न्यू फ्युजन बोलतात ना, न्यू व्हर्जन, तसं लागतंय हे. अमेझिंग. आलू हंडी एवढं युनिक आहे ना, आणि हे तुम्हाला कुठेच मिळणार नाही. हे खाण्यासाठी तुम्हाला सायन मध्येच यावं लागेल. सो सायन स्टेशनच्या एक्झॅक्ट समोर ते बसतात काका. सो लवकर या आणि आलू हंडी ट्राय करा. सो आलू हंडी आणि गुरुकृपाचे छोले भटुरे खाऊन आजचा एपिसोड मी इथेच थांबवते आहे. पण जायच्या आधी जर का तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन पण क्लिक करा, म्हणजे तुम्हाला मी जसजसे व्हिडिओ टाकेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. आणि व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त खादाड फॅमिलीमध्ये शेअर करा. बाय बाय.